नवापूर LNCC यज्ञेश 11 नवापूर आणि मोरेगाव चॅलेंजर यजमान संघ भिडणार आहे तो LNCC यज्ञेश 11 नवापूर संघासोबत. प्रथम बॅटिंग करत असताना LNCC यज्ञेश 11 नवापूर संघ. सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. सलामीर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पाय एकाच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी बॅटिंग करताना नॉन स्ट्रायकरवरती पाहतोय. एकाच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी तो गोलंदाजी मार्कवरती रेडी झालेला आहे. सेवक का फोन आशिष राज ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नेहमीप्रमाणे आपण LNCC यज्ञेश 11 नवापूर संघामध्ये पाहतोय सुरुवात करताना ही दोन फलंदाज जबरदस्त सुरुवात देतात आणि जर यांची सुरुवात जबरदस्त मिळाली ना LNCC नवापूर संघ त्या मॅच मध्ये आपला दमखम दाखवतो. आकाश समोर भरपूर मोठं चॅलेंज असणार आहे कारण आकाशच्या हातून पडणारे चेंडू कोणते पडतील ते आकाश सुद्धा सांगू शकत नाही. आकाशच्या मनामध्ये असतो मी असा टाकू पण तसा पडतो. आकाशचा पहिला बॉल आशिष साठी थोडासा आखूड टप्प्यात चेंडू उसळी कमी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. खेळपट्टी लगत चेंडू ठेवला. पहिली धाव फलकावती लगावली गेली. सुरुवात झालाय एक धावेने. धावसंख्येला LNCC यज्ञेश 11 नवापूर संघाच्या दरम्यान राज स्ट्राइक एंडवरती. हो राजने सुद्धा त्याच पद्धतीने डिफेन्सिंग मोडने खेळण्याला हा चेंडू एक रन देऊन जाईल. 2 बॉल 2 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. नेक्स्ट बॉल खोलवटा चेंडू ऑन साइडला मारला फटका. जोगी पाटील चेंडूवरती आलाय अडवलाय फेकी दुसऱ्या एंडला पुन्हा एकदा झालाय परंतु त्या एंडला रिटर्न जात असताना आता मात्र रनआउटच्या रूपाने आशिष होतोय बाद. आज सुरुवात जबरदस्त केलाय फिल्डिंग मार्कवरती असताना. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिला चेंडू त्यानेच अडवला होता आणि त्याच्यानंतर तो अडवल्यानंतर दुसऱ्यांना सुद्धा कॉन्फिडन्स मिळाला आणि किरू कानात काहीतरी सांगतो. अच्छा ठीक आहे. तीन बॉल 2 रन 1 विकेट. महत्वाचा विकेट आशिष बॅक टू डिपार्ट गेलाय परंतु राज खेळपट्टीवरती आहे ना तरी LNCC यज्ञेश 11 नवापूर संघ विचार करतोय बाबा याला राहू दे शेवटपर्यंत. हा राहिला तर आपला स्कोअर मोठा राहिला. विश्वास लेग स्टंपच्या भरपूर बाहेर रिॲक्शन पाहायचं होतं. आकाशचं पाहण्यासारखं होतं. ज्या वेळेनं यस थोडा किंचित वाचला स्टंप पण किंचित वाचो का जास्त वाचो लेग स्टंपच्या बाहेर वाईडच असतो. वाईडचा इशारा पंचांकडनं अवांतने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक 3 बॉल 3 धावा. पुन्हा एकदा आकाश रेडी झालाय. खोलवर टप्प्यात चेंडू होता. पंचांकडे बघतोय परंतु पंचांचे मान इकडे तिकडे लेफ्ट राईट म्हणजेच येतोय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय आणि हा लालच दिली होती. लालाचा व्यवस्थित फायदा उचलू शकलेला नाहीयेत त्या कारणे डॉट बॉल आलाय. आता मात्र पुढचा बॉल. ओहो आखा एक धाव आलाय. 1 धावनेशी धावफलक 4 वरती पोहोचलाय. आकाशने बखूबी काम निभवलं. आतापर्यंत जे 5 चेंडू हाताळले 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्ची पडलाय. फिल्डिंगची साथ लाभलाय त्या कारणे शेवटचा बॉल असेल. कोलटप्पा चेंडू टॅपचे सारे खेळला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. येतोय डॉट बॉल. आकाश होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोण होता तो चेहरा त्याचा स्क्रीन मध्ये दिसलाय. यशने चेंडूला अडवलाय आणि अडवल्यानंतर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनं 4 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर. यश डीजे
इम्पॅक्ट प्लेअर बोलवलाय, कोण आहे नाव सांगावे. घारे आलाय, अनिकेत आलाय इम्पॅक्टच्या रूपाने. सोनूला बाहेर पाठवलाय आणि सोनूची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत मैदानामध्ये दाखल झालाय. आणि गोलंदाजी मार्गमध्ये समीर येतोय, एक लेफ्ट आर्म गोलंदाज मोरेगाव चॅलेंजर संघामधला. विश्वास स्ट्राईक एंड वरती आहे. 4 धावांवरती 1 विकेट. पहिली ओव्हर संपल्यानंतरचा लेखाजोखा आपण पाहतोय. आणि आता मात्र 18 चेंडू बाकी आहेत. पुढे काय, ओहो सुरेख चेंडू, टप्पा पडल्याने थोडासा मध्ये येणारा चेंडू, परंतु बॅट आणि पायाचा जबरदस्त तालमेल आपण पाहिलात आणि हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. 1 रन धाव फलकावरती ऍड केली जाईल चेंडूवरती. 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही आपण पाहायला गेलं तर राज खेळपट्टीवरती आहे. 5 ला पुढे ढकलला जाईल का, परंतु या ठिकाणी काय घडलंय, ओहो फिल्डिंग कोण आहे हा, नानू. मागच्या मॅच मध्ये नानूला इम्पॅक्ट ऍज अ बोलवलं होता, आणि आता मात्र पहिल्यापासून नानू खेळपट्टीवरती आहे. आणि जबरदस्त फिल्डिंग. बा पडल्यानंतर कोणत्या पद्धतीने थ्रो केला होता, पडल्यानंतर थ्रो इतका फास्ट जात नाही, झोपल्या थ्रो. तू पडला कधी, नाही पडला. हलक्या रीतीने घेऊन काढलाय. राजला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि राज विचार करतोय की एक येऊ दे बाबा, चेंडू एक ठोकतो आणि ठोकल्यानंतर त्यानंतर राजची बॅटिंग बघण्यासारखी असणार आहे. समीर पुन्हा एकदा खोल टप्पा चेंडू, सरळ बॅटिंग मारला फटका. अनिकेत बघतच राहिले चेंडू, भरपूर लेट पडले, चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी दाखल झालेत रोहन विचारे यांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र आकाश निश्चिंत असणार. हो कव्हर दिसला पुन्हा एकदा. नानू हा चेंडू अडवल्यानंतर राजला सांगतोय जा ना, डॉट बॉल आलाय, जा ना माझ्याकडे मारू नको. डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल. धावा फलकावरती 1-1 आणि विकेट पण 1. ओ त्या ठिकाणी हा आता मात्र आदर्श आहे. आदर्श चेंडू रोखलाय, हा सुद्धा बॉल येतोय डॉट. आणि दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 वरती 1 अशी परिस्थिती LNCC यज्ञेश 11 नवापूर संघाची. थँक्यू सो मच डीजे विपुल. आता या अगोदर आपण त्याला बोलताना पाहिलं होतं, आता वाजवताना पाहतोय विपुल पाटील यांना. हा कडा अजूनपर्यंत कोणी नेलेला नाहीये, त्याला कोणाची चिंता नाहीये का, याच्यामध्ये सगळं लक आहे त्याचं. हा हिरा दिसतोय याच्यामध्ये. चला कोणाचा असेल कडा हा घेऊन जायचा आहे. चला दरम्यान तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती जोगित पाटील. जोगित पहिल्या मॅच मध्ये 4 धावांचं षटक आणि इथे दर्शवलं होतं 4 बोट दाखवून. फुल टॉस ऑन साइडला, ओहो व्हाट अ शॉट. फिल्डर त्या ठिकाणी जयाला भेदून निघून गेला. 4 धावांसाठी चौकार.
स्कोर या पहिल्या चेंडूवरती आघात करून विश्वासने थोडासा वाढवण्याचा प्रयत्न केलाय. पहा लोअर फुलटॉस बदलला चेंडू होता, थोडासा पाय पुढे टाकून आडव्या बॅटने खेळला, दोन फिल्डरच्या गॅप मधून ठोकला, चौकार हलक्या रीतीने. आता मात्र सुरेख चेंडू, या सुरेख चेंडूवरती नजर ठेवली आणि शेवटी कट केला, पॉईंटच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. एक धाव भेटली, एका धावानेशी धावफलक 16 होती पोहोचलाय. पहा 14 चेंडू संपल्या, 16 धावा फलकावरती आहेत. इथून येणारे 10 चेंडू बाकी आहेत. 10 मध्ये 12 15 विचार करतोय LNCC यज्ञेश 11 नवापूर संघ. एवढ्या धावा येणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याकरता गरजेचं काय आहे, राज विश्वास ही जोडी मैदानामध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. ही राहिली तर नक्की त्या 12 धावा किंवा 15 धावांची जी जरूरत आहे ती पुरी केली जाईल. जोगीत पुन्हा इथे गोलंदाजी मार्गवरती रेडी झालेला आहे. 16 धावा फलकावरती आहेत. हो खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरणारा चेंडू होता, मारण्यासाठी एकदम सोयीस्कर नव्हता जास्त, त्या कारणे एकेरी धाव घेतलाय. एक धावांची धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय, ज्या ठिकाणी 15 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका, पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि पुन्हा एकदा तीच नसीहत. 4 धावांचा फटका, चौकार. दोन बॅक टू बॅक त्याच्याकडनं चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आणि चौथ्या चेंडूवरती, आणि दोन्ही स्वीपचे शॉट भारी घशा शॉट दिसला होता. निश्चितच इकडून आवाज आला होता, घशा शॉट मारा कोणीतरी, आणि तो फटका ओहो या ठिकाणी कडा लागल्यानंतर विकेटीच्या हातामध्ये चेंडू गेला असता, परंतु थोडासा एफर्ट लावणं जरुरी होतं. एक रनने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 22 वरती. आता चांगली स्थिती आहे, आता मजबूत स्थिती आहे LNCC यज्ञेश 11 नवापूर संघाची. जी ताकद आहे त्या ताकदमध्ये आता मात्र साधेसा खेळ आपल्याला दिसतोय. हलक्या रीतीने पहा आता विपरीत करते, आता वेगळं चित्र दिसते आपल्याला. 3 ओव्हर संपल्या, 3 ओव्हर मध्ये 23 वरती 1. चांगली स्थिती यज्ञेश 11 LNCC यज्ञेश 11 नवापूर संघाची. आठ चेंडू मध्ये 8 धावा करत असताना राज खेळपट्टीवरती उपाय 8 मध्ये 13 करून विश्वासला आपण पाहतोय. आता वेगळं चित्र दिसते. या अगोदर विश्वास राजला स्ट्राईक देतो, आता मात्र राज विश्वासला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतो, कारण राजच्या बॅटीतून 1 परंतु विश्वासच्या बॅटीतून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 23 वरती 1. पुढचं षटक अनिकेतचं. पहिला चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. हो क्या बात आहे, राज दाखवतोय की मी ते चेंडू मला खेळण्यासारखे सोयीच नव्हते. हा चेंडू आहे, या चेंडूवरती मी चौकार ठोकणार, आणि ठोकलाय. हे सॉन्ग लावल्यानंतर एनर्जी आलंय टीम LNCC यज्ञेश 11 नवापूर संघाच्या. ओहो व्हाट अ शॉट, बुलेट शॉट, कडक शॉट, दमदार शॉट, आणि 4 धावांचा फटका, चौकार. बोलताना आमची सुद्धा जी टोन आहे ती बदलते. जो जाड आवाज आहे तो पातळ सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक चौका, तिसरा मारला तर मोरेगाव चॅलेंजर संघाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 31 वरती धावफलक. पुढचा बॉल सरळ बॅटने, ओ ओ ओ आता मात्र आफ्ताब त्या ठिकाणी आहे. आमचे 500 रुपये असेच नाही तुम्हाला भेटणार. हा चेंडू अडवलाय.
असंच आम्ही जाऊन देणार नाहीयेत. आमचे 500 आम्हाला सुद्धा महत्वाचे आहेत. 3 बॉल आतापर्यंत झाल्या, 2 चौकार, 8 डावा या ठिकाणी आलेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 31 पर्यंत पोहोचलाय. 3 चेंडू मध्ये अजूनही विचार चाललाय राजचा. खोलो टप्प्या चेंडू आता मात्र हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी बाद. नवीन फलंदाज साहिल आले फलंदाजी मार्क वरती. राज ज्यावेळेस बाद झाला होता, राजची बॅट तळपली होती, बॅट थांबतच नव्हती, परंतु त्याला थांबवलंय. अनिकेतनी थांबवलंय. 2 चौका ठोकल्यानंतर एक डॉट टाकला आणि त्याच्यानंतर त्याला बाहेर सुद्धा पाठवलंय. आता मात्र साहिल काय करेल? हा, साहिल हलक्या रीतीने खेळून काढेल चेंडू. नजर बसलेल्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणेल. 1 रनने वाढ. धावफलक 3-2, 32 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. विश्वासाने बोललाय आपल्या टीमला, टेन्शन घेऊ नका, माझं काम मी बखूबी निघवणार. हो, सर्व बॅटिंग मारलं, फटका होता जरूर, परंतु फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. झेल टिपला असता तर विकेट गेली असती, परंतु झेल सुटल्यानंतर 1 धाव करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ केली. धावफलक पोहोचवलं 33 वरती आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 34चं टार्गेट मोरेगाव चॅलेंजर्स संघासाठी असणार. कळू देत भारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ पण साफ करू शकतात. आपण नंतर त्या अगोदर टॉस करणार काही गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करतात. सध्या आमच्या हार्दिक आहेत जे ड्रोन अगदी उडवतायत आणि बरोबर ड्रोनच्या माध्यमातून काही गोष्टी कॅप्चर केल्या जात आहेत. या मैदानाची दृश्य टिपली जात आहेत. ही कॅमेरामॅन हँडल करू शकतो. धबाधब फलकावरती 18 आणि घरत नेटवर्क, जसं मी म्हटलं की घरत नेटवर्क क्लिअरिटी नेटवर्क आहे. तुम्हाला जर अजून या स्पर्धेमध्ये आणखीन काही स्पर्धा येणार आहेत त्याच्यामध्ये आता घरत नेटवर्क देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू ड्रोनने काही दृश्य टिपण्याचा प्रयत्न. चार 0 खूप चांगली सुरुवात. आफताबच्या बॅट मधून हा धमाकेदार सुरुवात आतापर्यंत
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 34चा पाठलाग, 34च्या पाठलागला इतकी चांगली सुरुवात आणि त्या सुरुवातला पाहत असताना आतापर्यंत या इक्वेशन कडे आपण नंतर वळूया, परंतु पहिल्या षटकाच्या खेळामध्ये काय घडतं? तुमचा प्लॅन ए काय? प्लॅन ए म्हणजे तुमचं पहिलं षटक, प्लॅन बी दुसरं आणि तिसरं षटक आणि प्लॅन सी शेवटचं आणि अंतिम षटक. आतापर्यंत प्लॅन ए ला पाहत असताना खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत. 4-0 मोरेगाव चॅलेंजर LNCC यज्ञशाला बेंडापूर. इकडून जिंकणारा संघ उद्यासाठी सुपर 12 मध्ये जाणार आहे. त्यासाठी या सुपर 12च्या लढतीला पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. पाहूया काय घडतंय. पहिल्या बॉलवर चौकार, पुढचा बॉल, ओ या बॉली खूप चांगला बॉल, लेग कटर आतमध्ये येणारा बॉल, हलकासा टॅप केलं होतं चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. 5-0 खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतात मोरेगाव चॅलेंजर समोर LNCC यज्ञशाला बेंडापूर. मॅच नंबर 3 दोन विनर संघ दरम्यान मॅच आपल्या भेटीला आले आणि ही भेटीला येत असताना वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय, वारंवार वेळ घेतला जातोय. इतका सुद्धा वेळ घेऊ नका की येणारी वेळ तुमच्या बाजूने निघून जाईल आणि एकदा काही वेळ निघून गेली की पुन्हा येण्यासाठी भरपूर गोष्टी कराव्या लागतात, भरपूर प्लॅन करावे लागतात आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी आलेली वेळ निघून जाऊ देऊ नका. चला ऑल सेट. पुन्हा एकदा भूपेश रेडी आहेत, वेल एक्सपिरियन्स बॉलर. समोर आकाश करत, ओ या बॉली लेफ्टच्या बाहेर, लेफ्टच्या बाहेर वाईट बॉल. राजने पहिल्या इनिंग मध्ये तोडफोड बॅटिंग केली होती. आता त्या बॅटिंगला पाहत असताना दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये काय घडणार आहे? हे घडणार आहे. फटका खेळला हवेत, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आकाश गरज बाद. पहिला धक्का मोरेगाव चॅलेंजर या संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. या नवीन हंगामामधील सर्वात मोरेगाव चॅलेंजर संघातील की फॅक्टर समीर. मॅच बॉल आहे का हा? मॅच बॉल गेला बाहेर. ओके ठीक आहे. या नवीन हंगामामधील सर्वात मोरेगाव चॅलेंजरचा की फॅक्टर खेळाडू समीर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. समीरने आतापर्यंत या नवीन हंगामामध्ये खूप चांगले बॅटिंग केले, खूप चांगली बॉलिंग केले, परंतु घरच्या मैदानावर खेळत असताना फार मोठं दडपण वाढणार आहे. आता या दडपणामधून येत असताना कशा प्रकारचे बॅटिंग करणार आहेत, किती वेळ मैदानामध्ये उभे राहणार आहात, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. 3/6 पुढचा बॉल, वेल एक्सपिरियन्स या खेळाडूने विकेट आणून दिलाय संघाला आणि वेल एक्सपिरियन्सचा बोलबाला प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खूप चांगले बॉलिंग अटॅक आतापर्यंत भूपेश मेहर मैदानाच्या आतमध्ये करतायत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा धावपल करतेत. 7/1 34चा पाठलाग मोरेगाव चॅलेंजर आणि त्यांच्या अगेन्स्ट LNCC नवापूर. याबली आतमध्ये येणारा बॉल, लेग कटर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 5 चेंडूमध्ये 8 धावा धावपल करतेत. 8/1 खूप चांगली सुरुवात मोरेगाव चॅलेंजर मैदानाच्या आतमध्ये करतायत. समोर विकेट सुद्धा गेले, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. शेवटचा बॉल पाहूया. 8/1 शेवटचा बॉल, खूप चांगली फिल्डिंग. वा 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 परेश, सुपर फिल्डिंग, सिंगल कंप्लीट. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. इतका ताकदवर स्ट्रोकला आतमध्ये आणणं ही फार मोठी गोष्ट आहे. यस, इम्पॅक्ट प्लेयरची जागा घेण्यासाठी अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रणय आल्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून. 9/1 या आतापर्यंत कहाणी आहे. भूपेश मेहर बाहेर आणि प्रणय मैदानाच्या आतमध्ये. 9/1 या आतापर्यंत कहाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ऐकूया विपुलला आणि नंतर बोलूया.
मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. 18 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. 18-25 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. आता अजून एक वेल एक्सपिरियन्स बॉलर ज्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहा वेल एक्सपिरियन्स समोर अपकमिंग यंगस्टर आहेत दोन. आता या अपकमिंग यंगस्टरचा दोन खेळाडूंचा जर ग्राफ पहिला तर एक खेळाडू या नवीन हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग केले. दुसरा मागील हंगामामध्ये खूप चांगले बॅटिंग केले. आता या बॅटिंगला बघत असताना एक्सपिरियन्स समोर कशा प्रकारे खेळ राहणार आहे यावर सुद्धा आपण जाणार आहोत. 10-1 या आतापर्यंत कहाणी आहे. एक चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 17-24 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. आशिष मेहर समोर आपताप. ओ टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहा प्रत्येक चेंडूवर सिंगल येते. दुसऱ्या बाजूने चौकार येतात. तिसऱ्या बाजूने विकेट येतात. या आतापर्यंत या मॅच मध्ये कहाणी राहिली. पहिल्या मॅच मध्ये तोडफोड बॅटिंग पाहिली होती राजकडून. दुसऱ्या इनिंग मध्ये आला त्यावेळेला काय घडणार आहे यावर सर्वांच्या ओ व्हॉट अ बॉल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लेग कटर आतमध्ये येणारा बॉल. आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. पहा एक्सपिरियन्स बॉलर आहेत. एक्सपिरियन्स बॉलर समोर जास्त मोठं दडपण घेत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर सिंगल आणण्याचा प्रयत्न करतायत. ही मोठी कमिटमेंट आहे. ओ व्हॉट अ बॉल. सुपर डिलिव्हरी. लेग कटर. ये हो बिनबाद. बाहेर निघणारा हा लेग कटर. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. जितके येणार डॉट तितक्या अडचणी वाढणार आहेत. पहा इक्वेशन जर बघितलं 14-22 ची मॅच आहे. 2 चौकारांची मॅच आहे. जास्त मोठा फासला नाहीये. या फासल्याला पाहत असताना 2 चौकार तुम्हाला अजून बलकट आणतील. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. आता मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. येणाऱ्या 13 बॉल आणि 21 धाब्यांची गरज. ही मॅच मध्ये इक्वेशन राहिले. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर तुमचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे, कमिटमेंट काय आहे, की फॅक्टर काय आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल सर्वात इम्पॉर्टंट बॉल. ओ प्ले ऑन मिस. प्ले ऑन मिस. पॅड आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आणि त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये बोलणार आहोत. त्या अगोदर 12-21 इक्वेशन आहे. या ऐकूया विपुलला. मॅच मध्ये इक्वेशन. मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 21. या षटकामध्ये किमान 2 बाउंड्रीज येणं गरजेचं आहे. या षटकाला फार मोठं करावं लागणार आहे. इकडे बॅटिंग करावी लागणार आहे. इकडे तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. 2 अपकमिंग यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला आफ्ताब आहे, दुसऱ्या बाजूला समीर आहे. या षटकाला तुम्ही निवडलं नाही तर मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकत नाही. पाहूया काय घडणार आहे. 12-21 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. जम्मू बर्थडे बॉयच्या हातामध्ये चेंडू आणि डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 11-21 चर्चा करतायत. का नाही करणार, मॅच इम्पॉर्टंट आहे. वेळ घेतला जातोय. पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल पाहूया काय घडतंय. 11-21 ची मॅच. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ वाड वा 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 वा. आणखीन एक फिल्डिंग. जम्मू आल्यात. चेंडू खाली अडवलं आणि खूप चांगलं फिल्डिंग. आणखीन एक सिंगल. दडपण वाढलंय. आपतापने बाउंड्रीजने सुरुवात केली होती इनिंगला, परंतु त्याचा कंट्रोल आतापर्यंत सुटलाय. कंट्रोल, पेशन्स या गोष्टी तुम्ही ठेवल्या नाही तर मॅच मध्ये मोमेंटम येऊ शकत नाही. आणि मोमेंटम नाही आला तर तुम्ही मॅच मध्ये जिवंत राहू शकत नाही. या 2 गोष्टी समांतर आहेत. पाहूया लेट्स सी काय घडतंय. 10 बॉल 20 धाब्यांची गरज. ओ आतमध्ये येणारा बॉल हलकीशी थोडी फ्लाईट होती, जास्त पण नव्हती आणि सिंगलनी चेंडूला पाठवलंय. 9-19 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबलंय. मोठे फटक्यासाठी जातात परंतु एलन ससीने आतापर्यंत खूप चांगले फिल्डिंग केले आणि या फिल्डिंगला पाहत असताना आतापर्यंत चौकार येत नाहीयेत. पाहूया काय घडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. फेकी झाले. ओ आशिषच्या हातामध्ये चेंडू आला नाही.
फेकी बरोबर होती, आशिषने बॉलला कलेक्ट करता नाही आलं, त्या कारणानं ओव्हरच्या रूपानं एक धाव दाखल करता येणार आहे. 8-18 मॅच, 8-18 मॅच. इकडून एक बाउंड्री येणं गरजेचं आहे. एक आली तर एकाला दोनामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, तरच शेवटच्या आणि अंतिम षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एक बाउंड्रीज. समीर आतापर्यंत हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग केले. घरचं मैदान आहे, या घरच्या मैदानामध्ये एक बाउंड्रीज. मैदान आटवावे लागणार आहेत. पाहूया काय घडतंय. मोठा फटका येस, ये विनाबाद. याची चर्चा सुरू होती दुसऱ्या चेंडू पासून आणि शानदार प्रहार समीरच्या बॅट मधून चौकार, 4 धावा. सात चेंडूचा खेळणं बाकी आहे. 7 मध्ये बनवायचे 14. एकाला दोनामध्ये कन्वर्ट करतील की राज पलटवार करतील. पाहूया राज पलटवार करणार आहेत की समीर एकाला दोनामध्ये कन्वर्ट करणार आहेत. शेवटचा बॉल 7-14. ओ प्ले ऑन मिस. पुन्हा आशिषच्या हातामध्ये चेंडू आला नाही. आता जे काय ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहे. 6-13 मॅच आहे. या ऐकूया विपुलला आणि लगेच बोलूया. कंपॅरिझन पहा. पहिल्या 3 षटकामध्ये 21 मोरेगाव चॅलेंजरच्या आणि त्यानंतर LNCC 23 होत्या. 2 धावांचा फरक आहे. 2 धावांचा फरक आहे, परंतु इकडे 2 बाउंड्रीची मॅच आहे. 2 धावांचा फरक आणि 2 बाउंड्रीची मॅच. इतकाच फासलाय, जास्त मोठा फासला नाहीये. 6-13 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पाहूया विश्वास मेहर समोर समीर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट. फलंदाज बाद, समीर बाद. मोठा हादरा मोरेगाव चॅलेंजर या संघाला. गॉन. थँक यू. चला जया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया. ओ प्ले ऑन मिस. पॅड आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉल येतोय. धडपण वाढलंय. धडपणामध्ये एकच गोष्ट की आता 4 मध्ये 3 बाउंड्रीज मारायचे आहेत. 4 मध्ये 3 बाउंड्रीज. पहिले 2 बॉल डॉट. वेल एक्सपिरियन्स बॉलर. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. 4-13. सॉन्सन खेळण्याचा प्रयत्न. ओ जम्मू, व्हॉट अ फील्ड. आज जम्मूने खूप चांगले फिल्डिंग केले, कारण बर्थडे आहे, त्याचा दिवस आहे आणि मी माझ्या दिवसामध्ये उभा आहे. मी माझ्या संघासाठी करू शकतो याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत जम्मू जलमेश यांनी मैदानाच्या आतमध्ये दिले आहे. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज. 3 मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. पाहूया काय घडतंय. आफताब. मागील वर्षाचा खेळ, या वर्षीचा खेळ, भरपूर गोष्टी यामधून घडून आल्यात आणि घडून येत असताना पाहूया आफताबमध्ये आता या मॅचला बनवण्याची, आणण्याची जबल पास. ओ फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती. पाठीमागे चेंडू निघून चाललाय. सिंगल कंप्लीट झाले. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे.
कारण तुम्ही त्या 30 धावांचा नव्हे तर 34 धावांचा पाठलाग करत असताना तुमचा प्लॅन ए परफेक्ट होता. दुसऱ्या 2 षटकामध्ये मॅच फसली. तिकडून बाउंड्रीज आल्या नाही, फक्त एकच बाउंड्रीज आली होती. तिकडून मोमेंटम तुमच्या बाजूने घेता नाही आलं. ही सर्वात दडपण वाढवणारी गोष्ट मोरेगाव चॅलेंजर या संघासाठी झाली होती. ओ इट इज डिक्लेअर. फक्त एका धाब्यांची गरज, फक्त एका चेंडूची गरज आहे. एक चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. काय झालं चेक करणार आहात का? ओके, कटआउट बॅनरचा डबल पास कुठून निघून गेला होता चेक करणार आहोत. पाहूया, आपण चेक करणार आहोत. नेक्स्ट मध्ये टॉस झालाय. 2 लुजर संघादरम्यान मॅच आपल्या भेटीला येणार आहे. शिवगर्जना आणि नवतरुण डोंगरपाडा. आणखीन एक बिग बॅटल. दोन्ही संघासाठी फार इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. इकडून जिंकाल तर एक स्टेप पुढे जाणार आहात तुम्ही, हराल तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. त्यासाठी अजून एक बिग बॅटल मॅच नंबर 4 आपल्या भेटीला येते. येस, चेक केलं जातंय, चेक केलं गेलंय. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. खूप चांगला खेळ. पहिल्या इनिंगमध्ये तोडफोड बॅटिंग. राज पुन्हा एकदा त्या फ्लेममध्ये दिसले आणि त्या फ्लेममध्ये दिसत असताना खूप चांगली बॅटिंग केली. पाहूया शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम एल सय्यद नशल नवापूर या संघानं सुपर 12 मधून जाणारा या ग्रुप मधून पहिला संघ. आणि मोरेगाव चॅलेंजर या संघाला आणखीन एक संधी मिळणार आहे. चला नेक्स्ट 2 टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ज्यांची बॅटिंग आहे 2 बॅटर पाठवा, ज्यांची फिल्डिंग आहे फिल्डिंग लावून घ्या. मॅच समरी पहा. पहिल्या इनिंगचा खेळ 33-2. राज 16, 14 विश्वास. दुसऱ्या इनिंग मध्ये आला त्यावेळेला राजने एका षटकात 8, विश्वासने दिल्या 3 धाबा. एक महत्वाची गडी बाद. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द